भीमक राजांनी सांगितलं एकच श्रीकृष्ण हाच तिच्यासाठी योग्य आहे. असं म्हटल्यानंतर रुक्मय्या हसला. बाबा पत्रिका लिहायला जाल, पत्रिका तयार करायला. काय नाव बापाचं लिहाल? एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा. आता कुणाचा म्हणायचं? बोला लवकर. कृष्ण म्हणून लिहिलात तर नाव कुणाचा टाकणार? वसुदेवाचा? मग काय नंद बाबाचा? मग काय दोन दोन बापाचं लिहिणार? काय म्हणणं काय तुमचं? या दोघांच्या वादात रुक्मिणीला चक्कर आली, धाडकन खाली पडली. सगळ्या सख्या मैत्रिणी तिच्या जवळ होत्या, पाणी मारलं, तिला सावध केलं. मग ती बडबडायला लागली त्या ह्याच्यामध्येच. काय बडबडली ऐका. श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. काय बोलले कळले तुम्हाला? शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. आता तरी कळलं की नाही? श्लेष अलंकार आहे. श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा वरी मी. मी त्याला वरणार नाही. कशातून हे झालं बरं? त्या सुदैव ब्राह्मणाकडेच पहिलं लव लेटर म्हणू आपण. रुक्मिणीने पाठवलं, नुसती कथा ऐकली, लव लेटर पाठवलं. अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक तारखेला मी त्या देवीच्या मंदिरात येणार आहे, मला तिथून पळून ने. याला स्वयंवर फक्त मी रुक्मिणी स्वयंवर मानतो. का? द्रौपदी स्वयंवर नाही, सीता स्वयंवर नाही. तुम्ही म्हणाल नाही, त्याचं कारण काय? राम जरी सुंदर असला, सीतेला जरी इच्छा झाली रामाने वरावं, पण रामाने धनुष्याला बाण लावून धनुष्य मोडला नसता तर इच्छा असून मिळवता आलं नसतं. द्रौपदीचा पण असा होता, पाण्यात बघायचंय आणि वर फिरणाऱ्या माशाचा छेद करायचा. एक तर उलट कशात? प्रतिबिंबत बघायचंय. पाणी पण हलत होतं, लक्ष तर तिथं लावायचंय. अर्जुनाने जर बाणाने तो वेध घेतला नसता तर इच्छा असून द्रौपदीला वरता आलं नसतं. मग फक्त वरलं स्वयंवर ज्याला म्हटलं जातं ते फक्त रुक्मिणी. तिनंच ते पत्र पाठवलं, भगवान परमात्मा घेऊन गेला. तिच्याजवळ झालेलं जे आत्मिक सुख आहे हे प्राप्त झालं जर कशावरून? तर कथा ऐकून. श्रीकृष्णाच्या कथेचा परिणाम झाला. म्हणून आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे परिवर्तन होतं त्यासाठी कथा ऐकणं महत्वाचं आहे. हा एक पहिला परिणाम. दुसरा कथेचा परिणाम फक्त सांगून जातो. परीक्षिती राजा 7 दिवसामध्ये कथा ऐकली, भागवत कथा, आणि त्याचा काय झाला? उद्धार झाला. मग कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथा याची बरी विठोबाची. म्हणून आम्ही पण काय करू याची कथा. आणखी काय करू? नामाचा गजर. त्याचं नाव घेऊ. गजर कसा करू? पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. हा काय झालं? हा गजर झाला. रामकृष्ण हरी विठोबा रघुमाई हे काय झाला? गजर. सगळ्यांनी मिळून एकत्र बोलायचंय, त्याचा जयघोष करायचा आहे, त्याला काय म्हणायचं? गजर. मग आम्ही काय करू? त्याची कथा करू आणि नामाचा गजर करू. त्याचा परिणाम आम्हा संसार काय करी. आमच्या जीवनामध्ये संसार नावाची वस्तू शिल्लक राहणार नाही. संसार का राहणार नाही? त्याचं कारण आहे संसार ज्याच्यामुळे निर्माण होतो तो संसार नाश करण्याची क्षमता नामचिंतनात आहे. त्याचा एक विचार करू. विठाला कोणता संसार आहे? त्या संसाराची व्याख्या पटकन 1-2 सांगून जातो. संसार कशाला म्हणायचं? आगाव उपजणे आणि निमणे, हे साचची पै मानणे, या लागी म्हणे संसार हण. ज्ञानोबराय सांगतात जन्माला यायचं आणि मरायचं याला काय म्हणायचं? संसार. मग पंढरीशी जा रे, जन्माला आलात ना मग पंढरीशी जा, हा एक अर्थ. आणि या देहाला येणं म्हणजेच काय करायला? संसाराला येणं. आली या संसारा
उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. म्हणजे जन्माला यायचं मरायचं याला संसार म्हणायचं असेल तर कसं? पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम इह संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. करपट्टन्यास मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जन्माला यायचं मरायचं ही स्थिती बाद कशाने होईल तर भगवंताच्या कथेनं आणि भगवंताच्या नामानं. मग आम्ही त्याची कथा गाऊ, त्याचं सर्वस्व होऊ, यासाठी आम्ही काय करू? अभंगाचं द्वितीय चरण. जगामध्ये दोनच ठिकाण असे आहेत की जिथे आपण स्वतःहून म्हणू शकतो. म्हणवा हरीचे दास असंही म्हणताय. म्हणवू हरीचे दास महाराजांची प्रमाणाच आहेत आपल्याला पाहायला. आपण देवाचा एकदा म्हणवून घ्या बघा तर खरं. एकदा म्हणून तर घ्या. काय परिणाम असेल तो.
कुणाचं म्हणवून घेणं इतकं सोपं नसतं. सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणवून घेताना. एखादी स्त्री म्हणाली मी तुमचीच आहे, पण तुमच्या नावाचं मंगलसूत्र घालणार नाही, तुमच्या नावाचं कुंकू लावणार नाही, असं म्हणता येतं का? मग नाही. जर म्हणवून घेत असाल तर त्याच्या लागणाऱ्या आवडी निवडी सगळ्या गोष्टी पारखाव्या लागतात. देवाला काय आवडतं या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. देवाचं म्हणवून घेण्यासाठी सुद्धा जीवावर उदार व्हावं लागतं, देह सोडावा लागतो. भक्ती करायची इतकं सोपं नाही आहे. म्हणून 3 गोष्टीचं समर्पण होतं तेव्हाच ती खऱ्या अर्थाने म्हणवता येतं. पहिली गोष्ट, स्त्री जेव्हा आपल्या पुरुषाला ती वरते, ज्या पुरुषाला त्याला सर्वस्व बहाल करते, पहिलं देते ते शरीर. नुसतं ते जाऊन चालत नाही, नुसत्या शरीराने काही क्रिया होत नाहीत. दुसरं आहे तिचं नाव घेते, त्या पतीचं आपल्या नावापुढे त्याचं नाव लावते, म्हणजेच त्याचं नाव उच्चार करते, म्हणजे दुसऱ्यांदा तिचं नाव समर्पण करते. थोडक्यामध्ये समर्पिली वाणी. पहिलं सांगितलं देह समर्पिजे देवा, हा पहिला प्रकार देह. दुसरं वाणी समर्पण, एवढ्यातही चालत नाही, तिचं मन सुद्धा त्याला अर्पण केलं जातं. हे जसं आहे, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. समर्पण करायचं झालं तर मन द्यावं लागतं, वाणी द्यायला लागते, देह द्यावं लागतं. हे सगळं दिलं तर ते समर्पण होऊ शकतं. म्हणवू हरीचे दास, किती म्हणवताना किती कठीण आहे एवढं बघायचं असेल तर एकाच वाक्यात मी उत्तर सांगतो तुम्हाला. गंधमार्दन नावाचा वानर कुंभकर्णाच्या बगलेत सापडला. त्याला स्वतःचा सुगंध होता. म्हणे वास काय येत आहे म्हणून बघितलं, ते बगलेत सापडलेलं ते वानर. त्याचं मान धरली, त्याला जवळ घेतलं. पहिला वास येतोय, म्हणे चांगलं आहे, एअर फ्रेशनर म्हणून घरात वापरता येईल, वेगळं आणायची गरज नाही. पण म्हटलं कुणाचा आहे, त्याला विचारलं कुणाचा तू, त्यांनी सांगितलं बोला ना लवकर तुम्ही, रामाचा. मान दाबली, जगायचं असेल तर रावणाचा बोल, सोडून देतो तुला. मान दाबली, डोळे बाहेर आले, श्वास कोंडला, पुन्हा सैल केली, बोल रावणाचा बोल. त्यांनी स्वतःला सावरलं, डोळे पूर्ववत झाले, श्वास दीर्घ घ्यायला लागला. त्यांनी सांगितलं नाही मी रामाचाच. आत्ता मात्र राग आला, आणखी एकदा दाबलं. आता शेवटची घटका एक क्षण जरी दाबून ठेवला असता तर त्याचा प्राण जाणार होता, इतक्या क्षणाला आला. पुन्हा सैल केलं, बोल एवढ्यातच. त्यांनी परत सांगितलं, काय म्हटलं ते ऐका, रावणाचं म्हणून जगण्यापेक्षा बोला 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 रामाचा म्हणून मी मरायला तयार. अरे हिंदू जनजागरण वेगळं करायची गरज काय, रामायण आमच्या जवळ आहे. अरे जीव प्राण गेला तरी धर्म बदलला नाही, देव बदलला नाही, नाम ज्याचं घेतलं त्याचंच शेवटपर्यंत. म्हणजे एवढी श्रद्धा, एवढा विश्वास असावा लागतो. म्हणवू हरीचे दास. मग काय, लेऊती भूषणे. कोणती भूषणे आहेत महाराज, त्याचं वर्णन दुसऱ्या एका अभंगात आहे. ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ तया भेणे. इथं पण तेच आहे, कापे कळी काळ तया भेणे, तिथं कापी जे कळी काळ तया भेणे. दोन्हीकडे अर्थ सारखा आहे. कपाळाला गंध असला पाहिजे, ऊर्ध्व पुंड्र भाळ हा गंध असला पाहिजे, आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. मग म्हणवू हरीचे दास, लेऊती भूषणे, कापे तया भेणे किंवा कापे कळे काळ तया भेणे. हे केल्यानंतरचा परिणाम काय, अभंगामध्ये जो प्रतिबंध करणारा अंतरंग आहे त्याच्याबद्दलचा निर्णय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आशा भय लाज आडनये चिंता, आशा भय लाज आडनये चिंता.